टर्टल बघितले जे समुद्रामध्ये जात होते आणि बीचवर मजा केली. आम्ही विविध झाडं बघितली आणि विविध फळं बघितली. आम्ही बीचवरती गेलो, मज्जा केली, सँड सोबत खेळलो, जेवण छान होतं आणि फळं फुलं आणि ते बघितले. तर ही गोष्ट सुरू झाली बेबी कासवांपासून. आजकाल सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय हे खरंच, कारण काही दिवसांपूर्वी मी या बेबी कासवांना सोशल मीडियावर पाहिलं होतं, पण इथे मी खरंच पोहोचेन असं वाटलं नव्हतं. त्या दिवशी त्यांना पाहून मी झोपले तर खरंच, पण स्वप्नात सुद्धा मला तेच दिसत होते. ते म्हणतात ना, कधी कधी पहाटेची स्वप्नही खरी होतात, तसंच काहीसं आज माझ्यासोबत होत होतं. कारण माझ्या नेहमीच्या ग्रुपने टर्टल फेस्टिवलची कोकण इको टूर लावली होती, ते सुद्धा ह्याच वीकेंडला आणि बजेटमध्ये सुद्धा. एका सेकंडचाही विचार न करता मी सुद्धा पटकन बुकिंग करून टाकलं ना राव, आणि माझे जवळचे आणि आवडीचे लोकही यायला तयार झाले. मग फ्रायडेला रात्री बॅकपॅक करून आम्ही सुटलो आमच्या कोकण टूरसाठी. बस ऑन टाइम होती. माझी उंची असल्यामुळे मिनी बस जरा अनकम्फर्टेबलच होती. दिवसाच्या ऑफिसमधल्या थकव्याने झोपही येत होती. थोडा ऍडजस्टमेंट ब्रेक आणि थोडीशी झोपून सकाळी कधी झाली तो कोकणात. बसच्या खिडक्या खोलून त्या ताज्या हवेने सगळा थकवा एका सेकंडमध्ये घालवला होता आणि आम्ही डायरेक्ट पोचलो ते वेळाच बीचवर. छोटी छोटी कासव त्यांची छोटी छोटी पावलं टाकत समुद्राकडे जात होती. हा क्षण अनुभवायला एक वेगळीच मजा होती. हे झाल्यानंतर आमचं ग्रुप इंट्रोडक्शन झालं. कासवांबद्दल माहिती घेऊन आम्ही आता निघालो आमच्या होमस्टेकडे, जे होतं कोकणातील एक पारंपरिक सारवलेलं घर. बघूनच मन प्रसन्न झालं होतं. आणि आता स्वर्ग सुख म्हणजे सकाळचा गरमागरम चुलीवरच्या आंबोळ्यांचा नाश्ता. सुरुवातच मंत्रमुग्ध करणारी झाली. नाश्ता करून झाल्यानंतर न रेंगाळता खेळ खेळत होतो. क्रिकेट, लगोरी, आरडाओरडा, हसत चिडून अगदी लहान मुलांसारखे खेळ खेळलो. स्वयंपाकघरात मदतही केली. तिथे काम करणारी सर्वच एकत्र कुटुंबीय होतं. खूप प्रेमाने ते आमच्याशी वागत आणि बोलत होते. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म सुरमरण लोहे जाणीजे यज्ञ कर्म. हर हर महादेव. करा सुरू. तू काय बोललेला. आणि हे असं केलं आम्ही दुपारचं जेवण. चुलीवरचं वेज जेवणही इतकं स्वादिष्ट, त्यात भर पडली ती मोदकांची. डेली अपडेटसाठी मला माझ्या इन्स्टा पेजवरही फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक, शेअर, कमेंट करायचं. धन्यवाद.